करूया चला. यानंतर आणखीन एक मॅच असेल, जय शिवराय वर्सेस परी 11. आणि एकासाठी चिंतामण ठाकूर स्टँड म्हणजे म्हणायचं गेलं तर एक सुप्रसिद्ध मूर्तिकार, गणपतीचे मूर्तिकार, सुप्रसिद्ध मूर्तिकार चिंतामण दादा ठाकूर यांचा देखील तुम्ही स्टँड पाहू शकाल उर्फ आबा. पंचांचा इशारा, मॅच ऑन. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही गोलंदाज पाहू शकाल. हेमंत भोईर हे गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. स्ट्राइक एंडला आपण लेजेंडरी खेळाडू पाहू शकाल राजू म्हात्रे, आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टर अक्षय. अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑफसाइडला पंच केलंय. राजू म्हात्रे यांच्या बॅटमधून स्ट्रोक खेळला गेलाय. डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. डी झोन आहे. जय शिवराय हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, तर परी 11 हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्यानंतर किसनजी म्हात्रे स्टँड आहे. कुमार म्हात्रे यांचे आजोबा. त्यामुळे म्हटलं ना मित्रांनो की या सगळ्या आदरांजली आहेत, लेजेंडरी खेळाडूंना आदरांजली आहेत, कारण सगळ्यांचं सहकार्य या एक्सर प्रीमियर लीगला दिलं गेलं आहे. अनेक प्रीमियर लीग होत आहेत. साऊंड आला होता, साऊंड अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला गेला होता, म्हणजे कदाचित ती बॅटची एज होती. एक संधी, राजू म्हात्रे यांना खेळण्याची संधी. स्मित हास्य तुम्ही पाहू शकाल राजूच्या चेहऱ्यावर. एक चान्स मला दिला गेलाय. थँक्यू. कीपरचं नक्की धन्यवाद व्यक्त केले असते राजूनं. कॅच ड्रॉप राजूचा त्या ठिकाणी होतोय. 3 धाव फलकावर. जय शिवराय या टीमची धावसंख्या 3. जय शिवराय म्हटलं तर अनेक आठवणी आहेत महाराजांच्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर हेमंत भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत फलंदाज अक्षय म्हात्रे. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. चांगला स्ट्रोक खेळला गेला. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू निघून येतोय. एक धाव तर कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. युवा टॅलेंट एक्सरचा तुम्ही युवा टॅलेंट पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण. 4 धावा फलकावर. पारितोषिक भरपूर आहेत. कदाचित उद्या आईवा कॅच साठी देखील पारितोषिक असेल. मला वाटतं नंदू पाटील उद्या आईवा कॅच साठी देखील पारितोषिक असेल. उद्या रविवार आहे. ऑफसाइडला चेंडूला मात्र टॅप केलाय. फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये चेंडू निघून जातो. 1 धाव मिळेल. धावा झाल्या त्या 4. 35 5 धावा माफ करा. 35 40 45 की 50. एक वेगवेगळे टार्गेट सेट केलं असेल प्रत्येक टीमनं आपल्या डोक्यामध्ये. मात्र पॉइंट टेबल सगळ्यात महत्वाचं आहे. जागा बनवले. शफल होण्या चेंडूला पूल केले. या ठिकाणी भला मोठा गॅप आहे. लॉंग लेगच्या बाउंड्री लाईन जवळ अगदी चेंडूला स्टॉप केलं गेलं. कौतुक असेल. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये हा फिल्डर होता. भरपूर मोठी रेंज कापली गेली आणि काय ते क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केले. वेल डन. कौतुकास्पद कामगिरी त्या फिल्डरने केले. अगदी आपल्या टीमसाठी 2 धावा थांबवल्या. 2 धावा रोखल्यात. 1 धाव रोखवले माफ करा. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत. धावा झाल्या आहेत त्या 8. पाटील परिवाराचे मैदान, पाटील कुटुंबियांचं देखील खूप मोठा सपोर्ट्स आज हे मैदान उपलब्ध केले. ऑफसाइडला यावेळेस पंच केलं होतं. पॉइंट रिझन मध्ये फिल्डर होता. कॅच त्याच्याकडून होतो ड्रॉप, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ पोहोचला गेला तो म्हणजे तब्बल 10च्या घरामध्ये या ठिकाणी आगमन झालंय. योगेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम योगेशजी. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक्सर प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर चेतन पाटील यांना देखील विनंती करतोय की त्याने देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वेलकम चेतनजी पाटील. आपलं देखील हार्दिक स्वागत. EPL
EPL म्हटलं तर काय, एकसर प्रीमियर लीग, एकसर गावाची जत्रा, एकसर गावाची मानाची स्पर्धा. ज्या स्पर्धेची उत्कंठा असते, ज्या स्पर्धेची आतुरता असते, अशी एकमेव स्पर्धा. एक तो माहोल असतो विजय कांबळी, ज्यावेळेस एखादी तारीख जाहीर होते की जवळपास अमुक अमुक तारखेला एकसर प्रीमियर लीग आहे, तर त्याची मात्र हवा एक महिना अगोदरच व्हायला सुरू होते. मग सगळ्या काही जुन्या पुराण्या आठवणी निघतायत. मागच्या वर्षी एकसर प्रीमियर लीग आपण कसं खेळलो होतोय, मागच्या वर्षी कशा प्रकारे आपल्या टीम मध्ये खेळाडू आले होते, कशा प्रकारे आपण मागच्या वर्षी मॅचेस हारलो होतोय, कोणाच्यामुळे आपण मॅचेस हारलो होतोय, या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येत आहेत ज्यावेळेस तारीख जाहीर होते एकसर प्रीमियर लीगची. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 11 धावा. संयमी खेळी, तंत्रशुद्ध खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळली जात आहे या दोन्ही बॅटर्स कडून. राजू म्हात्रे भरपूर अनुभव आहे. मागच्याच आठवड्यामध्ये अंगाची माती केली होती या खेळाडूनं आपल्या टीमला विजयी मिळवण्यासाठी. एकसर बीच्या टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जात आहे. राजू म्हात्रे यांचं लेजेंडरी खेळाडू आहेत. पुढे येऊन खेळायचं होतं, बॅटची एज लागून चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून येतोय. एक धाव, फक्त सिंगल मिळेल. परी 11 आणि जय शिवराय या दोन टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. 5 ओव्हरची मॅच ही देखील आहे. धावा झालेल्या आहेत त्या ठिकाणी तब्बल 12 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. नरोत्तमजी म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डॅसिंग डायनामिक यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर कलात्मक स्ट्रोक खेळला गेलाय. अतिशय देखणा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आपण याला स्कूप म्हणू शकतोय, आपण याला पल्लू शॉट म्हणू शकतोय, आपण याला सुपला म्हणू शकतोय. अनेक अनेक नावांनी या फटक्याची ओळख आहे. मात्र अतिशय कलात्मक फटका मी म्हणून खेळला गेलाय. गॅप निवडला गेला, इनफिल्डच्या वरून तो स्ट्रोक खेळला गेला आणि महत्वपूर्ण 4 धावा. धावासंख्या फलकावर लागली गेली तब्बल 16. 16 विदाउट लॉस. प्लस पॉइंट हा आहे की विदाउट लॉस. अक्षय म्हात्रे 9 धावसंख्येवर खेळतात, राजू म्हात्रे हे तब्बल 7 धावसंख्येवर खेळत आहेत. अतिशय सुंदर अशी बॅटिंग. यावेळेस समोर बॉलरच्या अगदी समोर खेळला गेला होता. एक संधी देखील त्या ठिकाणी निर्माण झाली होती रनआउट करण्याची, मात्र ती संधी गमावली गेली. अक्षरशः स्वतःवर नाराज आहे अक्षय म्हात्रे की मी अशा प्रकारे स्ट्रोक कसा काय खेळू शकतोय. गोलंदाज आपण पाहू शकाल, वरुण म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर युवा टॅलेंट, न्यू टॅलेंट हे जे चेहरे आहेत लक्षात ठेवा, हे या चेहऱ्यांना प्रसिद्ध होण्यासाठी हे प्लॅटफॉर्म योग्य आहे विजय कांबळी. कारण तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न म्हटलंय. तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली. विकेट डाऊन, आउट. धावा झाल्या ते तब्बल 16 आणि जवळपास 16 या धावसंख्येवर पहिली विकेट त्या ठिकाणी पडली गेली आहे. चला न्यू बॅटर नाव सांगायचं आहे. सिद्धेश तोरसकर या खेळाडूला आपण पाहू शकाल.
थँक्यू नंदू पाटील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा करतायत आणि अक्षय साठम आमचे साथी समालोचक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या संवित लाईव्ह टेलिकास्टची मॅच आपण पाहू शकाल आणि कदाचित मला वाटते नाशिक दौऱ्यासाठी गेलेत नंदू पाटील चर्चा करतात व्हिडिओ कॉल मार्फत आमच्या सोबत. चांगला स्ट्रोक आहे, चांगला स्ट्रोक आहे, इनटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चला वळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेने. या ठिकाणी नरोत्तमजी म्हात्रे साहेब या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्या कमिटी मेंबर्स कडून. वेलकम नरोत्तमजी, आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक रेकॉर्ड आमच्या समोर येतोय. विजय कांबळे आमच्या संवित आहे. विजय कांबळे ज्यावेळेस आमच्या संवित असतात त्यावेळेस नक्कीच एक्सर प्रीमियर लीगचा रेकॉर्ड देखील ओव्हरऑल आपण पाहिलं तर एक्सर प्रीमियर लीग आणि जवळपास जर म्हणलं सिद्धेश या खेळाडूच्या विषयी म्हणायचं गेलं तर जय मल्हार या टीमच्या माध्यमातून पहिल्या पर्वामध्ये जवळपास 3 इनिंग खेळला होता आणि 3 इनिंग मध्ये 46 धावा केल्या होत्या 29 चेंडूमध्ये. या खेळाडून लक्षात ठेवा आणि जवळपास 158चा स्ट्राईक रेट आपण पहिल्या त्या पर्वामध्ये पाहिला होता सिद्धेश यांचा. यावेळेस संघ बदललाय. हो, बोलत होता त्यांच्याविषयी. जे मल्हार या टीमच्या माध्यमातून ते प्रतिनिधित्व केलं होतं. फुलटॉस चेंडू, पिकअप स्ट्रोक आहे, डीपला प्रोडक्शनला फिल्डर आणि ते काय घडलंय, कॅच झालाय ड्रॉप आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. त्यानंतर सन्माननीय योगेशजी म्हात्रे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. वेलकम योगेशजी, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. NXT लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही योगेशजींना पाहू शकाल. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांना देखील मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो योगेशजींचा. चांगले अपडेट दिले जात आहेत खरोखरच. खास करून आमचे मित्र विजय कांबळे कडून मानसचं देखील अपडेट दिलं असतं तर बरं झालं असतं. मानसच्या देखील नावावर काही धावा आहेत. निमॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण सिद्धेशला पाहतोय आणि त्याच खेळाडूच्या विषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. यावेळेस अगदी चेंडू विकेटवर खेळला गेला होता. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. चेंडू आदळला गेला तो पॅडवर. 1 धाव इथे मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 26-26. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. ज्या काही गाड्या तुम्हाला पार्क करायच्या असतील तर स्टेजच्या मागे पार्किंग आहे, त्या ठिकाणी आपण गाड्या पार्क कराव्या विनंती करतोय. इकडे तिकडे गाड्या पार्क करू नका. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून भरपूर दर्शक जुडले आहेत NXT लाईव्ह या चॅनल सोबत. धावा झाल्यात 26. चला, वेळ वाचवा, वेळेकडे लक्ष द्या. जास्त वेळ वाया गेला तर मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल. शॉर्ट बॉल, यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळलाय. गॅप मध्ये आहे. गोशंकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा.
धावा झालेत 28. एक्सर प्रीमियर लीग आणि खूप सुंदर मित्र म्हणे लोगो आपल्याला पाहायला मिळतोय एक्सर प्रीमियर लीगचा आणि ज्याने हा लोगो तयार केलाय कौतुकास्पद आहे. हा लोगो एक्सर प्रीमियर लीगचा जो खरोखरच केंद्रबिंदू ठरलाय मित्र म्हणेल. हा लोगो चर्चेचा विषय आहे. चॉईस कोणाची आहे नंदूभाऊ? एक्सर प्रीमियर लीगच्या लोगोची ओव्हरऑल सर्वांची आहे. खूप सुंदर लोगो आहे. लक्षात ठेवा 24 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळायचे आहेत, अन्यथा तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल. या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी समोरच्या दिशेने खेळलाय आणि इथे मात्र चेंडू निघून गेलाय. तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. त्या चर्चेकडे येतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न सिंगल होतोय. मिळेल या ठिकाणी डीप लॉंग ऑनला जो फिल्डर होता विजय कांबळी, कदाचित त्याची जी बॉडी थोडीशी हेवी आहे त्या कारणास्तव त्याला तो बॉडी थोडीशी उचलण्यासाठी त्रास झाला. मित्र म्हणेल उडी मारण्यासाठी त्रास झाला. ती जर योग्य वेळेस उडी आली असती तर कदाचित हा षटकार नक्कीच अडवू शकला असता, थांबवू शकला असता. धावा आहेत त्या 35. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका आहे, डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. लॉंग लेग रिझन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट. राजू मात्रे घरचं मैदान, या मैदानावर रेग्युलर सराव असतोय या खेळाडूचा आणि खरोखर अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला राजू मात्रे या खेळाडूच्या विषयी म्हणायचं गेलं तर आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केला राजूनं आणि 8 चेंडूमध्ये 13 धावा वैयक्तिक बनवल्यात आपल्या टीमसाठी. आणि सिद्धेश यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर 4 चेंडू आणि 13 धावा सिद्धेशच्या खात्यावर आहे. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. जय शिवराय या टीमची 1 बाद 37 धावा. चेतन पाटील यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. वेलकम चेतनजी, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचं महावस्त्र ते म्हणजे मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन चेतनजींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. शॉर्ट पुलचा फटका, हा मात्र चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. पुढे एकदा पुलचा फटका आपण पाहिलाय. चेंडू डीप मध्ये निघून येतोय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव 2 धावेचा प्रयत्न. रॉंग एंडला थ्रो. जी जागा जवळ आहे, जे क्षेत्र जवळ आहे त्या ठिकाणी थ्रो करणं गरजेचं होतं. स्ट्राइक एंडला या ठिकाणी थ्रो येणं गरजेचं होतं. मात्र 2 धाव मिळतील. धावसंख्या झाली आहे फलकावर या 2च्या साहाय्यानं 43-43. एका मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय जय शिवराय या टीमला. परी 11 या टीमला मात्र नक्कीच वापसी करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. एखादी विकेट शोधावी लागेल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच विकेटच्या शोधामध्ये. बट फॉर द अंपायर सिग्नल. यस, इट इज अ बाईचा इशारा येतोय. पंच अशोक राऊत यांना आपण पाहू शकाल. 1 धाव बाईच्या स्वरूपात. धावसंख्या झाली 44. 44 लॉस ऑफ 1 विकेट. 3.3 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आपण जय शिवराय या टीमला पाहतोय. ऑन साइडला यावेळेस चोरकस फटका इन टू द गॅप.
गॅप मध्ये स्ट्रोक खेळला गेला होता, प्रयत्न चांगला केला गेला त्या ठिकाणी. जवळपास मी तर म्हणेल डीप मिड विकेटचा फिल्डर वेगाने गेला आणि त्या ठिकाणी मात्र त्या चेंडूला स्टॉप केलंय. आज जवळपास मी तर म्हणेल षटकार किंवा चौकार थांबवला गेलाय. या फटक्यावर मिळतील त्या म्हणजे 2 धावा राजू म्हात्रे यांना आणि या 2च्या साहाय्याने संघ पोहोचला गेला जय शिवराय 46 या धावसंख्येवर. आता दम लागणार नाही राजूला. दुपार असते ना, दुपार तर थकला असता तो उन्हामुळे. कारभारी साहेब आता ऊन नाहीत ना, त्याच्यामुळे थकवा त्याला जाणवत नाहीये. मिळनजी म्हात्रे यांना पण तुम्ही पाहू शकाल शाखा क्रमांक 10 शाखा प्रमुख यांचा कटआउट आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहिला. वाईट +1 मिळतील या 2 धावा आणि या 2च्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे विजय 48 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. रजनीश स्पर्धा प्रकाश जोतामध्ये सुरू असणारी स्पर्धा एक्सर प्रीमियर लीग आणि सातत्यपूर्वक विजय कांबळी सलग 2 वर्ष ही स्पर्धा कव्हरेज करतोय आणि चांगला अपडेट विजय कांबळीच्या माध्यमातून दिलं जात आहे. आज जर आपण विचार केला तर सुप्रीमो ज्या काही खेळाडूंची मी चर्चा केली टॉस बॉक्समध्ये, त्या ठिकाणी काही खेळाडूंनी म्हटलं की आमचं स्वप्न आहे रतनबुवा खेळण्याचं, आमचं स्वप्न आहे सुप्रीमो खेळण्याचं. त्यासाठी मेहनत तर करावी लागेल. मात्र सुप्रीमोच्या त्या नामांकित स्पर्धेमध्ये जे स्कोरर आहेत संजय भोईर, लक्षात ठेवा संजय किसन म्हात्रे आणि त्यांचे चेले आहेत मी म्हणेल ते म्हणजे आमचेच विजय कांबळी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते स्कोरिंग करतायत. लक्षात ठेवा सुप्रीमोला त्यांना देखील इन्व्हिटेशन असतं विजय कांबळी यांना. आणि खूप चांगली संकल्पना मी नंदू पाटील यांना म्हटलं होतं की विजय कांबळे यांना तुम्ही स्कोरिंगसाठी नक्कीच नेमवा, जेणेकरून एक्सर प्रीमियर लीगचा संपूर्ण अनेक वर्षाचा अपडेट तो सांभाळून ठेवू शकतोय आणि जवळपास तो अपडेट तुम्हाला प्रत्येक वर्षी देऊ शकतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या झाली आहे ती 49 धावा. 9:01 चेंडू पडला गेला होता. घड्याळामध्ये वाजले आहेत ते 9:22. 9:01 पहिला चेंडू पडला गेला होता. 9:22 झालेत म्हणजे बरोबर 21 मिनिटात 4 षटक कंप्लीट झालेत. 24 मिनिटाचा तुम्हाला कालावधी आम्ही देतोय आणि त्या 24 मिनिटात तुम्हाला 4 षटक टाकायची असतात, अन्यथा तुमचा एक खेळाडू 38च्या आतमध्ये येईल. हा एक स्पर्धेचा नियम आहे. अंतिम षटक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आपण त्या ठिकाणी पाहू शकाल चेतन पाटील. अंतिम 6 चेंडू धावसंख्या 49. परी 11 संघ संघर्ष करतोय तर जय शिवराय हा संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये. ऑन साइडला बैठक स्ट्रोक खेळलाय, हवेत खेळला गेलाय चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. डीप फाईनचा शतरक्षक वेगाने येईपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. चांगला क्रिकेट सुरू आहे आणि आतापर्यंत नक्कीच सिद्धेश कौतुक करेल, कारण मागच्या वर्षी देखील चांगली कामगिरी सिद्धेशने केली होती. जय मल्हार या स्पोर्टच्या या संघाच्या माध्यमातून खेळताना तब्बल 29 चेंडूमध्ये 46 धावा सिद्धेशने केल्या होत्या. आता देखील एक बहारदार कामगिरी. 9 चेंडू आणि 22 धावा जवळपास सिद्धेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. जय शिवराय या टीमच्या माध्यमातून खेळताना स्विच इट करायचं होतं. यावेळेस उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता सिद्धेश यांचा. चेंडू होते डॉट. 51 धावा फलकावर. 51 लॉस ऑफ 1 विकेट. रेडी राहायचंय. जय मल्हार वर्सेस AK 11. कमी करता नको कशाला स्लो बोलतो मी, शॉर्ट बोलतो, कंटिन्यू बोलत नाही. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉलरच्या डोक्याच्या वरून स्ट्रोकला खेळायचं होतं, मात्र चांगला प्रयत्न. डीप लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. धावा झाल्या त्या 53. टाळ्या व्हायला हव्यात सिद्धेशसाठी. एक्सर प्रीमियर लीग मध्ये 100 धावा पूर्ण करणारा हा पहिला खेळाडू ठरतोय. 3रा खेळाडू ठरतोय सिद्धेश. वेल्डन सिद्धेश. ओव्हरऑल एक्सर प्रीमियर लीग पर्व 2रं, मात्र जी त्याची खेळी म्हणजे पर्व पहिलं ह्यापासून जी आपण त्याची खेळी पाहिल्या सिद्धेशची आणि आतापर्यंत पर्व 2रं, ओव्हरऑल आपण एक्सर प्रीमियर लीग यामध्ये तब्बल 100 धावा सिद्धेशच्या पूर्ण होत आहेत.
आई एकविरा टीमचा आपण पाहिला तर गौरव मात्रेला विसरता कामा नाहीये. 175 धावा गौरव मात्रेच्या नावावर आहेत. सगळ्यात नंबर 1 वर तो आहे गौरव मात्रे. यावेळेस ऑफ साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. एक भला मोठा गॅप आहे डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. त्या ठिकाणी पाहिला आपण तर फिल्डर थोडासा वायडिश होता आणि तो एक भला मोठा गॅप त्या ठिकाणी शोधला गेलाय. चौकार. 4 धावा. धावसंख्या 58. हेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. स्टॉप केला गेला चेंडूला त्या ठिकाणी. इथे टक्कर झाली आहे. दोघांमध्ये ताळमेळ दिसला नाहीये. चेंडूला फील्ड करणार तर कोण करणार याच्यामध्ये मात्र ताळमेळ दिसला नाहीये. तिसरी धाव करताना मात्र या ठिकाणी फलंदाज बाद. राजू मात्रे रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. आउट. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 60 आणि 61 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत परी 11 या टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 61 धावा या करायच्या आहेत परी 11 या टीमला. सलामी कॉल देतोय जय मल्हार वर्सेस AK 11. दोन्ही टीम कॅप्टन रेडी आहेत का? जय मल्हार टीम कॅप्टन आणि AK 11 टीम कॅप्टन. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन रेडी असाल तर आपण टॉस बॉक्स मध्ये या. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालं आहे. सन्माननीय शशिकांतजी कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष आमचे लाडके मामा प्रकाशजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक 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 स्वागत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. त्यानंतर सन्माननीय हेमंतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्रीकांतजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. एक्सर प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भूषणजी कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला, जय मल्हार टीम कॅप्टन, जय मल्हार टीम कॅप्टन आलेत का? ये जय मल्हार टीम कॅप्टन आहे त्या ठिकाणी. AK 11 टीम कॅप्टन. आजच्या या प्रकाश जोतातील ही मात्र शेवटची मॅच असेल. जय मल्हार वर्सेस AK 11 या दोन टीमच्या दरम्यान. आणि नाणेफेकीचा कौल करतील सन्माननीय शशिकांतजी कदम साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जावं. आपल्या शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल जय मल्हार वर्सेस AK 11 या दोन टीमच्या दरम्यान. रुपचंद ठाकूर आहेत का की गेले? रुपचंद ठाकूर
शशिकांतजी कदम सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. बॉलचा कॉल आहे. जयमल्हार टीम कॅप्टन आणि टॉस जिंकली जात आहे त्या ठिकाणी. जयमल्हार टीम कॅप्टन नाणेफेक जिंकतोय आणि निर्णय काय? बॉल फर्स्ट. जास्त वेळ घेत नाहीये, मॅच देखील सुरू होत आहे. एक नक्कीच विचारतोय, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर सुंदर आयोजन केलेलं आहे आपल्या एक्सर प्रीमियर लीगचं. तर आणि नंदू पाटील यांचं सर्व ऑर्गनायझेशन भरपूर चांगलं आहे. स्पर्धेविषयी दोन शब्द. तुझे चायनीज कॉर्नर विषयी काय म्हणशील? कोणालाही काही लागलं तर चायनीजवर येऊन बिंदास घेऊन जा, पैसे देऊन. हे बिंदास बोललास आणि स्पर्धेविषयी अडखळत बोललास. अभिनंदन तुझं. निर्णय येतोय टॉस बॉक्स मधून. जयमल्हार वन द टॉस ऑन इलेक्ट्रिक द बॉल फर्स्ट. निर्णय येथे जाहीर झालाय. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. मान्यवरांना देखील विनंती करतोय, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. ते कॅप्टन म्हणतायत, मी बोललोय, आता परत काय बोलू? सिक्स्टी 61 टू विन. 60 माफ करा 60 धावा आहेत विजयासाठी. जर आपण विश्लेषण पाहिलं गोलंदाजी, जर हेमंत याच्या ओव्हरला तब्बल 10 धावा आल्या होत्या. वरुणचा आपण स्पेल पाहिला, वरुणने देखील 10 धावा खर्च केल्या. जितेशचा आपण स्पेल पाहिला, 16 धावा जितेशनं खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर सौरभ यांचा आपण स्पेल पाहिला 11 धावा. त्यानंतर आपण चेतन यांचा स्पेल पाहिला 10 धावा. एकूण जर आपण पाहिलं तर 60 धावांचं टार्गेट सेट केलं आहे परी 11 या टीम समोर, जय शिवराय या टीमनं. मॅचच्या दिशेने वळूया आपण. जर आपण रिक्वायर्ड 100 पाहिला तर 12चा रिक्वायर्ड 100 समोर आहे. म्हणजे जर पर ओव्हरमध्ये तुम्हाला 12 धावा कराव्या लागतील. मॅच ऑन. पहिल्या चेंडूच्या वेळेस 7व्या बॅटनं स्ट्रोकला खेळला गेलाय. शॉर्ट फाईन लेग रिजनच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं गेलंय. सिंगल कंप्लीट. एक धाव इथे कंप्लीट. सुरुवात झाली आहे, खेळीची सुरुवात झाली आहे. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलंय 1 या धावेनं. मी म्हटलंय रिक्वायर्ड 100 तब्बल 12च्या घरामध्ये. आणि कुठेतरी मित्र म्हणजे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागणार आहे. म्हणजेच कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं जातं ना की बुद्धिबळच्या पटाप्रमाणे क्रिकेटचा खेळ देखील असतो. कारण त्या बुद्धिबळच्या पटामध्ये पाहिलं तर कधी घोड्याला काढायचं असतं 2.5 पावलांची ती घोड्याची चाळ, उंटाची ती तिरकी चाळ. या सगळ्या गोष्टी त्याच्या महत्त्वाच्या. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील तशाच प्रकारे खेळ असतोय. कुठला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायला हवा, कुठल्या खेळाडूला आपल्याला खास करून थांबवून ठेवायचं आहे आणि कुठल्या वेळेला त्याला काढायचं आहे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. या सगळ्या गोष्टी. नंतर विकेटवर कुठला खेळाडू आहे आणि कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू आहे, उचली घेणारा चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळला गेलाय आणि हा चेंडू येते डॉट. 1 धाव, खातं उघडले गेले. या ठिकाणी 30 धावेमध्ये तब्बल 60 धावा करायच्या आहेत आणि आतापर्यंत फलकावर फक्त आणि फक्त 1 धाव ही लागली गेली आहे. एक्सर प्रीमियर लीग पर्व दुसरा आपण पाहतोय. एक्सर नगरीची जत्रा, एक्सर नगरीची मानाची स्पर्धा, एक्सर नगरीचा मी म्हणेन क्रिकेटचा महासंग्राम, अशी अनेक नावं आपण या स्पर्धेला देऊ शकतोय. ऑफसाईडला कट केलं गेलं होतं. सिंगल येथे मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना फलकावर धावा होत आहेत त्या 2. सेन्सिबल क्रिकेट खेळून चालणार नाहीये. कुठेतरी सिंगल प्लस डबल
किंवा एखादा 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 मोठा फटका. 6 चेंडूमध्ये खेळावाच लागणार आहे. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. काय यष्टीरक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. यष्टीच्या मागे कोण आहे? राजू म्हात्रे. अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला तो चेंडू थांबवायचा आहे. त्या चेंडूचा कितीही वेग असू द्या. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत म्हणायचं गेलं तर फक्त आणि फक्त फलकावर 2 धावा आहेत आणि 5 चेंडूंचा खेळ संपलाय. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. त्याने टिपला एक झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज सौरभ यांचा आउट. सन्माननीय शशिकांतजी कदम साहेब हे या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. एक्सर प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स नंदू पाटील यांच्या शुभ हस्ते शशिकांत सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कारण आपली भारतीय संस्कृती मित्रांनो काय म्हणते, अतिथी देवो भव. लक्षात ठेवा, अतिथी देवो भव. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणं इथे नक्कीच एक्सर प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबरचं प्रथम कर्तव्य आहे आणि हा सन्मान आहे. नक्कीच शशिकांतजी आपला स्वागत आहे आपलं. त्यानंतर नेहमी ज्यांचं योगदान बडे मग या एक्सरच्या नगरीमध्ये किंवा दहिसरच्या नगरीमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, त्या बऱ्याचशा स्पर्धेना जे नेहमी ज्यांचं योगदान लाभलं गेलेलं आहे असे आमचे सन्माननीय हेमंतदादा म्हात्रे हेमंतदादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचे महावस्त्र, माईची शाल, पुष्पगुच्छ आणि एक्सर प्रीमियर लीगची एक आठवण, एक मोमेंटन त्यांच्या समित आपण पाहू शकाल. नंदू पाटील यांच्याकडून दिला जातोय. थँक्यू दादा, धन्यवाद आपण आलात. त्यानंतर खरोखरच एक्सर म्हटलं तर एक्सरचं एक नाव नेहमी चर्चेत आहे, नेहमी पुढे आलं आहे. सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रकाश जी ठाकूर म्हणजे आपले सर्वांचे लाडके मामा यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. शॉर्ट अँड पुलचा फटका मिस्टर स्टोक खेळला गेला. इन दी एअर इज गॉन. आणखीन एक मोठी विकेट. फलंदाज परतीच्या मार्गी आउट. प्रकाशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. मामांचा शुभ सन्मान. वेलकम मामा, आपलं हार्दिक स्वागत. खूप सुंदर असा सन्मान चिन्ह एक्सर प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो जेणेकरून आठवण राहील या स्पर्धेची. वेलकम मामा, हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. वेलकम श्रीकांतजी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. मॅचच्या दिशेने जाऊया मित्रांनो. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 22 चेंडूमध्ये तब्बल धावा करायचे 57. 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1.2 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लावल्या आहेत परी 11 या टीमनं. 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. वेळेस बॅटची एक चेंडू एसटीच्या मागे फाईन क्षेत्रामध्ये निघून जातोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करतोय. चांगलं यष्टीरक्षण. राजूचं मी कौतुक करेल कारण नेहमीच राजूला मी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे. वेलकम रूपचंद ठाकूर, आपलं हार्दिक स्वागत. एक गोड आवाज, एक्सरचा लेजेंडरी आवाज, लेजेंडरी दिग्गज समालोचक रूपचंद ठाकूर म्हटलं तर. 21 चेंडू आणि 56 धावांची गरज विजयासाठी.
यावेळेस शफळवून चेंडूला खेळले गेले. आडव्या बॅटनं चेंडू तब्बल निघून जातो लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी देखील पाहायला मिळते. फक्त एका धावे संख्येवर समाधान मानावं लागलंय दोन्ही खेळाडूंना. वरुण म्हात्रे आणि तेजस पाटील हे दोन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 20 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 20 चेंडूमध्ये तब्बल धावा करायच्या आहेत त्या 55. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट तब्बल पोहोचतोय 60.50 म्हणजे जवळपास 16.50. जवळपास 16 ते 17 धावा पर ओव्हरमध्ये करावे लागतील. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. ते म्हणजेच विरूच्या बॅटमधून फक्त या ठिकाणी सिंगल मिळेल. या फटक्यावर धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 6. वीरू म्हात्रे मागच्या मॅचचा वरुण म्हात्रे यांच्याविषयी माहिती द्यायची गेली तर मागच्या मॅच मध्ये तब्बल 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकले होते वरुणनं. ते सत्र वेगळं होतं. कदाचित ते सकाळचं सत्र दुपारचं सत्र असेल. शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न आहे. मिस्टन स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू हवे डीप मिड विकेटला प्रोडक्शनला फिल्डर फलंदाज बाद. आणखीन एक विकेट डाऊन. पर 11 टीमच्या अडचणी वाढल्या आहेत. आउट. थँक्यू. रिक्वायर्ड 100 तब्बल 18च्या घरामध्ये पोहोचतोय. परी 11 या टीमला मात्र प्रयत्न आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. 18 चेंडूंचा फक्त आणि फक्त खेळ राहिला आहे आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 54 धावा या परी 11 टीमला करायच्या आहेत. शॉर्ट बॉल होता. शफल होऊन चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर अपेक्षा आहेत वरुणवर. कारण म्हटलं ना मगाशी जी माहिती आली होती ती ते दुपारच्या वेळेमध्ये मारले होते का. ते सत्र वेगळं होतं. दुपारची ती वेळ होती. गरमागरम वातावरण होतं. आता गरमागरम वातावरण नाहीये. आता कुठेतरी दुपारच्या वेळेमध्ये गरमी जाणवते विजय आणि रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आहे. ड्यू फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतं. लेग बायचा इशारा पंचांचा. 1 धावेने संघ पुढे सरकतोय. धावा झाल्यात फलकावर ते 7 धावा दिसायला हव्या होत्या. षटक क्रमांक 3 सुरू आहे. माझ्यामध्ये 24 ते 25 धावा आताच्या घडीला या स्कोरबोर्डवर दिसणं गरजेचं होतं. हुकचा फटक्या खेळायचा होता. अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय. गुडलीनवरून चेंडू चांगलाच बाउन्स झाला. सुंदर हा चेंडू हाताळला जातो त्या ठिकाणी. आता फक्त 15 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 15 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 53. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू ऑफ साइडला निघून होतोय आणि इथे मात्र कॅच होतो. ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी आणि नितीन कडून तो कॅच ड्रॉप झालाय. लेजंड खेळाडू आहेत. 40+ चे खेळाडू आहेत नितीन. धावा झाल्या त्या 8. शांत क्रिकेट आहे. इथून धडाके जर आले बॅटमधून धूम धडाके तर मॅचला मजा येईल. मिस्टन स्ट्रोक आहे. सेफमध्ये चेंडू लँड होईल. चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. 2-2 फिल्डर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चेंडू शोधायला वेळ लागला. तो फील्ड करायला वेळ लागला आणि या कालावधीत मात्र धावा पळून काढल्या त्या 2 धावा. 10 झाल्या. 13 चेंडू आणि 50 धावांची गरज. वरुणला नक्कीच वरुण फटके खेळावे लागतील. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ साइडला फटका चांगल्या रीतीने खेळला गेलाय. थोडंसं मिसफील्ड झालं त्या ठिकाणी. 2 धावा नक्कीच मिळतील वरुणला. 2 धावेने स्कोरबोर्ड फक्त पुढे येईल. 12 या आकड्यावर येणारे चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 12 आणि 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. ड्रोनच्या माध्यमातून ही षडचित्र टिपली गेलेत. बघा एक्सर प्रीमियर लीगचं दृश्य म्हणजे मी तर म्हणत एक्सर गावातील जे नागरिक आहेत ना विजय कांबळी
त्यांना देखील हा आश्चर्याचा धक्का असेल. आपलं मैदान इतकं सुंदर दिसू शकते का? मात्र याचं सौंदर्य मी म्हणेल घडवलंय. हे ज्या लाईट्स आहेत, प्रकाश झोतामध्ये आपण ही स्पर्धा खेळतोय, हे जे आयोजन आहे आणि या आयोजनानं मात्र याचं सौंदर्य, या मैदानाचं सौंदर्य वाढवलंय. ड्रोनच्या माध्यमातून एक संपूर्ण क्षणचित्र टिपली जातात बघा. अतिशय नेत्रदीपक अशी क्षणचित्र आहेत. खूप सुंदर असं मैदान लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे दर्शक जोडले आहेत ते पाहू शकाल. हे आहे एकसर गावाचं मैदान. शॉट बॉल होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू अधळला गेला तो म्हणजेच अंगावर. धावा झाल्यात 12. 11 चेंडू 48 करायचे आहेत. जरी मी तर म्हणेल आपण प्रीमियर लीग खेळतोय, ही नॉकआउट मॅच नाहीये. जरी आपण पराभवाच्या छायेत जात असू तरी देखील तो संघर्ष कडवा होणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी जास्त मोठा फरक जाणवता कामा नाहीये. तसं जर झालं तर नक्कीच तो फरक तुम्हाला पॉईंट टेबल मधून खाली आणण्यासाठी खूप मोठा देखील ठरू शकेल. त्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल. 10 चेंडू 48 धावांची गरज येते. आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज बाद झाला मिस्टर वैभव पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. डसिंग डाऊन द पिच. पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त सिंगल मिळेल. एक्के दुक्के से कुछ बनने वाला नाहीये, कुछ भी होने वाला नाहीये. हे जे 3 चेंडू आहेत, हे 3 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला टाकावे लागतील तर या मॅच मध्ये तुमची वापसी असू शकेल. पुनरागमन तुम्ही करू शकाल. परी 11 टीम. प्रयत्न तोच आहे, प्रयत्न तोच आहे आणि नक्कीच प्रयत्न तिथे परमेश्वर. हा चौकार. 4. म्हणतात ना, काळा येत अस्मे नमः. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, असा क्रिकेटचा खेळ. मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. वापसी करतोय गोलंदाज. वेल डन. चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज आपण पाहतायत गणेश मात्रे. आणखीन एक लेजेंडरी खेळाडू तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र काय स्ट्रोक खेळला गेला. अतिशय सुंदर स्ट्रोक वरुण कडून. मी म्हटलं ना, वरुणला वरुण बॅटिंग करावी लागेल. हवाई प्रवास, हवाई सफर करावा लागेल. 7:43. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू हाताळला गेलाय. समोर अगदी बॉलरच्या समोर स्ट्रोक खेळला गेलाय. हा चेंडू देखील येतो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर आहेत त्या 17. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 43. होऊ शकतात, नाही म्हणू शकत नाही आहोत. क्रिकेट आहे. काहींचं डोकं असेल 6 चेंडूमध्ये 36 होतील. 43 कशा काय होऊ शकतील? का होऊ शकणार नाहीत? होऊ शकतील. 9:33 पहिला चेंडू पडला गेला होता. वाजले आहेत 9:48 झाले आहेत. म्हणजे आतापर्यंत 15 मिनिटाचा खेळ संपलाय. 15 मिनिटात 4 षटकं टाकले आहेत. थँक्यू, धन्यवाद, जय शिवराय. क्या बात आहे. वरुण मात्रे, कैलास मात्रे यांचे सुपुत्र आहेत का? म्हणजे बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट खेळलं जात आहे मी म्हणे वरुण कडून. ऑन साईडला चांगला फटका. कारण कैलास मात्रे म्हटलं तर एकसरचे एक स्फोटक खेळाडू आहेत. एकसर ए चे लक्षात ठेवा, नामांकित खेळाडू आहेत कैलास मात्रे. एकसर बी चे माफ करा. आणखी एक डॉट बॉल. इथे मोठ्या फरकानं मात्र पराभवाच्या छायेत जावं लागेल परी 11 या टीमला. तो कुठेतरी फरक जास्त मोठा असता कामा नाहीये.
कारण सगळ्यात महत्त्वाचं काय विजय कमी रन रेट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे जरी पराभवाच्या छायेत जात असला तरी देखील प्रत्येक धाव काढणं गरजेचं आहे. कुठेतरी तो रन रेट लक्षात ठेवा, वाढता कामा नाहीये किंवा कमी होता कामा नाहीये. 3 चेंडूचा फक्त खेळ राहिलाय. 41 धावांची अजूनही गरज आहे. इथे देखील हा चेंडू कदाचित अंगावर जातो. यस, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. दोन चेंडू आणि 40 धावांची गरज. फुल ऑर लेंथ चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. फक्त एका चेंडूचा खेळ राहिलाय. जय मल्हार वन द टॉस अँड चॉईस द बॉल फर्स्ट. निर्णय घेतला आहे जय मल्हार्स या टीमनं. मिस्टर स्टोके चेंडू हवेत खेळला गेलाय. प्रयत्न चांगला केला होता फिल्डरनं हा कॅच कॅरी करण्यासाठी. अंतिम चेंडू कॅच होतो, ड्रॉप. अभिनंदन. जय शिवराय हा संघ विजयी होतोय. पुढील वाटचालीसाठी जय शिवराय या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर परी 11 या टीमला देखील पुढच्या मॅचसाठी खूप शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच